नमस्कार, मी रिया पवार. आपण पाहत आहात लातूर लाईव्ह. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. लातूर लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. प्रभाग क्रमांक 1 काँग्रेसचा धडाकेबाज प्रचार. लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शहरात राजकीय हालचालींना वेग आलेला आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये काँग्रेस पक्षाने प्रचाराचा धडाकेबाज श्रीगणेशय केला आहे. विकासाची परंपरा आणि जनतेचा विश्वास घेऊन काँग्रेसचे चारही शिलेदार मैदानात उतरले आहेत. प्रभाग क्रमांक 1 अ मधून ॲडव्होकेट मनोज वरुण थोरात, प्रभाग क्रमांक 1 ब मधून चंद्रकला महादेव मदनी, प्रभाग क्रमांक 1 क मधून शेख तब्बस्सुम आरिफ आणि प्रभाग क्रमांक 1 ड मधून ॲडव्होकेट गोपाळ गुरगुरी यांच्या प्रचार कार्यालयांचे उद्घाटन उत्साहात पार पडले. लातूर लाईव्हचे संपादक फिरोज पठाण ॲडव्होकेट गोपाळ गुरगुरी यांच्याशी संवाद साधला. ॲडव्होकेट गोपाळ गुरगुरी. गुरगुरे साहेब, काँग्रेस पक्षाचा नुकतेच आता प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे. तर आज जे वैध पत्र घेण्याची शेवटची तारीख होती, तर किती वैध झाले पक्षाचे? लातूर महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं आता चुरस निर्माण झालेली आहे. प्रभाग 1 मध्ये मी सर्वसाधारण पुरुष या गटाचा उमेदवार आहे आणि आज आमच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ या ठिकाणी आदरणीय माजी महापौर दीपक मामा सूळ तसेच या ठिकाणच्या उमेदवार ज्या की महिला ओबीसी मधून उमेदवार आहेत त्या चंद्रकला मदने यांच्या हस्ते आम्ही हे प्रचार कार्यालयाचं शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे. लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे. लातूरची जनता आणि इथले गावभागची जनता सुद्धा या ठिकाणी परिवर्तनाच्या मूडमध्ये दिसते आणि नक्कीच प्रभाग क्रमांक 1 मधून काँग्रेस पक्षाच्या चारही उमेदवार या ठिकाणी प्रचंड बहुमताने निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आपण म्हटल्यासारखं आज अर्ज परत घेण्याची शेवटची तारीख होती आणि यामध्ये बहुतांश बंडखोर किंवा अपक्ष उमेदवारांनी या ठिकाणी आज अर्ज मागे घेतलेले आहेत. काँग्रेस पक्षाच्या बंडखोर उमेदवारांचा पक्षानं या ठिकाणी सूचनेवरून अमित भैया देशमुख साहेब, दिलीपराव साहेब यांच्या सूचनेवरून अनेकांनी या ठिकाणी अर्ज परत घेऊन पक्षाच्या भूमिकेशी एकरूप राहण्याचा निर्धार या ठिकाणी व्यक्त केला आहे आणि काँग्रेस पक्षाच्या प्रचारामध्ये या ठिकाणी ते सहभागी होणार आहेत. काय एजेंडा आहे तुमच्या पक्षाचा प्रभाग 1 मध्ये? प्रभाग 1 मध्ये आपण पाहतोय गेल्या 8 वर्षापासून सत्तेच्या सर्व चाव्या या ठिकाणी त्यांच्याकडे असताना सत्ताधारी पक्षाच्या हातात जेव्हा होत्या, लातूर महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता होती, त्यांचा महापौर होता, उपमहापौर होता, त्यांचा स्टँडिंगचा अध्यक्ष होता, तरी लातूर महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 1 मध्ये मूलभूत सोयी सुविधा देण्यास ही ते असफल ठरलेले आहेत. या ठिकाणचे रस्ते जर तुम्ही फिरून पाहिलेत, नाल्या पाहिल्यात, पथदिवे पाहिलेत, तर मूलभूत सोयी सुविधांचा सुद्धा पूर्तता करण्यास ते सक्षम ठरलेले नाहीत. त्यामुळं या ठिकाणी लोकांमध्ये प्रचंड असंतोष त्यांच्या विरोधात आहे. या ठिकाणी परिवर्तनाचं वारं लातूर प्रभाग क्रमांक 1 मध्ये दिसतंय आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद काँग्रेसनं नवीन चेहरे जे दिलेले आहेत त्यामुळे लोकांमध्ये सुद्धा निवडणुकीच्या संदर्भामध्ये खूप मोठा उत्साह या ठिकाणी दिसून येतोय आणि गावभागात मोठ्या प्रमाणात प्रभाग 1 मध्ये गावभागाचा भाग येतो. तर त्या ठिकाणी अगोदरच निवडणुकाबद्दलचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो आणि यावेळेस ते चित्र पाहायला मिळतंय. नक्कीच या ठिकाणी परिवर्तन घडणार आहे. लातूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचे 4 नगरसेवक प्रभाग क्रमांक 1 मधून निवडून जातील आणि लातूर महानगरपालिकेवर काँग्रेसचा तिरंगा अमित भैयांच्या नेतृत्वात या ठिकाणी फडकेल असा विश्वास या ठिकाणी जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या ठिकाणी मी देऊ इच्छितो. परत भेटूया नवनवीन अपडेट्स सहित लातूर लाईव्हमध्ये. तोवर कमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.